नमस्कार मित्रांनो. इथे एक ट्रेड बनतोय म्हणून मी इथे एक ट्रेड घेतलेला आहे. आज आहे 20 तारीख, 21 तारीख, सॉरी. आज काय झालं, थोडीशी गडबड झाली, त्यामुळे मला आज ट्रेडिंगला बसता आलं नाही. पण मी आज इथून एक ट्रेड इनिशिएट केला आहे. आत्ता जस्ट मी बसलोय ट्रेडिंगसाठी आणि माझा स्टॉप लॉस जस्ट एवढासाच असेल. आणि माझं जे टार्गेट असेल हे ह्या लेवलच्या वरच्या साईडला असेल. तर बघूया इथून आपल्याला काय सक्सेस मिळतोय काय. कारण का आज ना वेळ नाही आहे, बिलकुल सोमवार आहे आणि सोमवारी जाम गडबड असते माझी. त्यामुळे आज थोडासा सकाळचा मोमेंटम माझ्या हातून मिस झाला. मी काल तुम्हाला पॅम्पलेट्स दाखवताना दाखवलं होतं की साधारणपणे 24,880 वगैरे एक जबरदस्त लेवल आहे. त्या लेवलवरनं तुम्ही ट्राय करू शकता. त्या लेवलवरनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारे ट्रेड मिळू शकेल. आणि मित्रांनो बघा काय जबरदस्त ट्रेंड मिळाला आहे. सकाळपासून एक जबरदस्त ट्रेंड मार्केटमध्ये बनला. आता बघू, तो जाऊ दे, जो बनला तो बनला मित्रांनो. एक पॉझिटिव्ह साईन इथे आपल्याला मिळते. बघू काय होतं. जर हा ट्रेड आपला बनतोय तर हा आपल्याला एक 81 पॉईंटचा चांगला मुवमेंट कॅप्चर करता येईल. कारण का हा परत एक रेसिस्टन्स आहे. मला असं वाटतंय की मार्केटने एक चांगला मोमेंटम द्यायला पाहिजे इथे वरच्या साईडला. आणि बघू काय होतं. कारण का मार्केटमध्ये इथे एक हा छोटासा सपोर्ट बनतोय मित्रांनो, आणि ही जर मोमेंटम आली तर ही कमीत कमी 140च्या 25-140च्या वरच्या आसपास लेवलला जाऊन पोचू शकेल. बघू काय होतंय. आपण ट्रेड तर घेतलेला आहे. छोटासा स्टॉप लॉस आहे मित्रांनो. छोट्याशा स्टॉप लॉस मध्ये आपण ट्रेड घेतलेला आहे. या ट्रेडमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळाला तर चांगली गोष्ट आहे. नाही मिळालं तर हा ट्रेड आपण बंद करून टाकू आणि आपलं ट्रेडिंग आज इथेच क्लोज करून टाकू. ओके, थँक्यू. बघूया काय होतं. बघू, सुरुवातीला तर एक चांगली मोमेंटम दिली होती. आता मार्केट एकदम साईडवेज आहे. साईडवेज म्हणण्यापेक्षा रिव्हर्सल ट्रेड देते. बघू, इथून एक मोमेंटम यायला पाहिजे अपसाईडला चांगली. जरी अपसाईडची मोमेंटम एक चांगली येते तर आपल्याला आपला ट्रेड मिळेल. नाही तर आपला स्टॉप लॉस गेला तर आपण इथून बाहेर पडून जाऊ. मी जस्ट छोटासा स्टॉप लॉस ठेवला आहे, जास्ती काही स्टॉप लॉस ठेवलेला नाही आहे. इथून एक चांगली मोमेंटम अपसाईडला यायला पाहिजे.
आज सकाळपासून मित्रांनो गडबड झाली सगळी. सकाळपासून पाहिजे तसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज गडबड झाली. आज सकाळी मला चांगला ट्रेड मिळाला असता. मी काल त्याचे टेम्पलेट्स सांगितले पण होते. कोणी जर माझा व्हिडिओ बघितला असेल YouTubeला तर त्याला कळलं असेल. काल मी त्याचे टेम्पलेट्स सांगितले होते. पण आज गडबड एवढ्यासाठीच झाली मित्रांनो, की सकाळचे टेम्पलेट्स रीड करायला वेळच नाही मिळाला. सकाळी मार्केटमध्ये काय मोमेंटम झाले ते बघायला वेळ नाही मिळाला. मार्केटने एक चांगली मोमेंटम अपसाईडला दिलं आणि त्याचं प्रिडिक्शन पण आपण काल केलं होतं. कालचा जर व्हिडिओ कोणी बघितला असेल तर त्याला कळलं असेल की कालचं प्रिडिक्शन त्या व्हिडिओमध्ये होतं. आता आजच्या ह्याच्या सेशनमध्ये बघूया काय होतं मित्रांनो. आज एक जबरदस्त मोमेंटम खालनं वरच्या साईडला आलं आहे. हा आपल्याकडे एक सपोर्ट आहे की या सपोर्टवरनं मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. आपण टार्गेट जस्ट 1:3 ठेवून दिलेलं आहे. जर आपल्याला हे मिळतंय टार्गेट तर आपण ह्या याच्यामधून आरामात पैसे कमवू शकतो. कारण का एक जबरदस्त आणि चांगलं टेम्पलेट्स मला इथे दिसतंय. ही 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 जी लेवल आहे ही वरती क्रॉस व्हायला पाहिजे मित्रांनो. ही जर लेवल वरती मार्केटने क्रॉस केलं तर मार्केट एक जबरदस्त मुवमेंट साईडला देऊ शकेल. आपल्याकडे हीच हर्डल आहे 25,031 25,033. ही जर हर्डल मार्केट वरच्या साईडला क्रॉस करतंय तर मार्केट चांगलं मोमेंटम वरच्या साईडला देईल. बघू. आपलं टार्गेट जस्ट 1:3 आहे. मार्केट जरा वरच्या साईडला जर एवढं मूव्ह झालं तर आपण आपला स्टॉप लॉस जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आणून टाकू. फक्त मार्केटने चांगली वरच्या साईडला एक अप साईडला मोमेंटम दिली पाहिजे आणि मार्केट देईल अशी मला आशा आहे. कारण का मार्केटने जे सकाळी टॅम्पलेट्स बनवलंय ते असंच दाखवतंय की खालच्या जर सपोर्टला मार्केटने जर रिस्पेक्ट दिलं नाही तर आता वरच्या रेसिस्टन्स पर्यंत मार्केट यायला पाहिजे. शेवटी जर आणि तरच्या गोष्टी असतात. परत सगळ्या गोष्टी जर आणि तरवर येतात. बघूया मित्रांनो काय होतं. एक अपसाईडला स्पीडमध्ये मोमेंटम आलं पाहिजे मित्रांनो. मला असं वाटतंय अपसाईडला एक स्पीडमध्ये मोमेंटम यायला पाहिजे. कारण मार्केटला जर खाली जायचं असतं तर मार्केट तुफान स्पीडने खाली झालं असतं गेलं असतं. कोणाला काही चान्स दिला नसतं मार्केटने. पण आपला जो हा छोटासा आपण सपोर्ट ड्रॉ केला आहे याला मार्केट जर रिस्पेक्ट देत आहे याचा अर्थ मार्केट इथून 101% वरच्या साईडला जायला पाहिजे. आता शेवटी पुन्हा नशिबाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. बघू काय होतं. आय होप आज सोमवार आहे आपण 100% प्रॉफिटमधून बाहेर पडू. हा जर मोमेंटम स्पीडला वरच्या साईडला आला मित्रांनो तर नक्की आपण चांगले हे करू, प्रॉफिट कमवू. फक्त हा मोमेंटम वरच्या साईडला स्पीडने यायला पाहिजे. इथे जर मार्केट स्टक झालं तर मात्र काही सांगू शकत नाही. इथे मार्केट साईडवेज नाही व्हायला पाहिजे. एक चांगली अपसाईडची मोमेंटम जबरदस्त आली पाहिजे मित्रांनो असं वाटतंय मला. बघूया. आणि येईल अशी माझी आशा आहे. एक चांगली जबरदस्त मोमेंटम वरच्या साईडला यायला पाहिजे आणि ती येईल असं वाटतंय मला. हे मार्केट आज प्रयत्न करेल की कमीत कमी 25,140च्या आसपास जायचा. तुम्हाला परत सांगतोय लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. ट्रेड आपला लाईव्ह चालू आहे. मला असं वाटतंय हे मार्केट आज प्रयत्न करेल कमीत कमी 25,140च्या आसपास जायचा. 25,140च्या आसपास किंवा 25,145च्या आसपास मार्केट जायचा प्रयत्न करेल आज किंवा उद्याकडे असं थोडंसं वाटतंय मला. टॅम्पलेट्स असे दिसत आहेत.
बघू, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला जर ट्रेड आपला जर 1:3 आपल्याला मिळवून देतोय, तर आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. आपल्याला बाकी कुठल्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला जस्ट बघायचंय, आज आपण रुपया लावलाय, तर आपल्याला रुपयाला ₹3 मिळाले तर आपण या ट्रेडमध्ये थांबू. नाही मिळाले तर आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. हा मोमेंटम स्पीडने आला पाहिजे मित्रांनो. हा जर मोमेंटम स्पीडने येतोय तरच टार्गेट आपला अचीव्ह होईल. हा जर मोमेंटम स्पीडने येत नाहीये, थांबून थांबून येतोय, तर थोडंसं कठीण होऊन जाईल. बघूया. मार्केटने जर 25,066 ची लेवल काढलं, तर आपला स्टॉप लॉस आपण कॉस्ट टू कॉस्ट टाकून देऊ मित्रांनो. फक्त या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला थोडंसं ना पेशन्स ठेवायला लागतील. आपल्या ट्रेनिंगवरती आपण जे काही शिकलोय, आपल्या ॲनालिसिसवरती, आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विश्वास बिल्ड करावा लागेल. तरच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात, नाही तर पॉसिबल होत नाही. मार्केटमध्ये कधी हाराकिरी करून चालत नाही. कधी म्हणतात ना थोडक्यात घाई गडबड करून चालत नाही. पूर्ण पेशन्स ठेवावे लागतात मार्केटमध्ये. जर तुम्ही पूर्ण पेशन्स ठेवताय, तर मार्केट तुम्हाला एक चांगला मोमेंटम, चांगले पैसे कमवून द्यायला स्वतःहून तयार असतं. बघूया आता काय होतं. मी परत सांगतोय, लाईव्ह मध्ये बसलोय मित्रांनो. खाली तुम्ही टायमिंग बघू शकता, 11:57 झाली आहेत. की मार्केट आज कमीत कमी 25,140च्या वरती जायचा प्रयत्न करेल. 25,130, 25,140च्या आसपास जायचा प्रयत्न करेल. कारण का जे मार्केटचे जे टॅम्पलेट्स बनलेत त्या हिशोबानेच बनलेत असं मला वाटतंय मित्रांनो. तरी शेवटी बघू. आता आपल्या हातामध्ये फक्त एवढंच आहे की आपल्या हातामध्ये आपण जे काही ट्रेड घेतलेला आहे तो 1:3 निघाला तर आपण निघून जाऊ. आपण 25,140, 25,130चा वाढ नाही बघणार आहे. आपल्याला फक्त जस्ट पाहिजे की 1:3 आपले ₹10 जर आपण रिस्कला लावले तर आपल्याला ₹30 मिळू देत. एवढाच आपला फोकस राहील, बाकी काही नाही. आपल्याला वरच्या साईडला एक छोटंसं मोमेंटम तर मिळालंय मित्रांनो. हा ट्रेड स्पीडने वरती गेला पाहिजे. मी परत सांगतोय, हा ट्रेड फुल स्पीडने वर गेला तरच आपलं टार्गेट अचीव्ह होईल, नाहीतर थोडंसं कठीण होऊन बसेल मार्केट मित्रांनो इथे आपल्याला प्रॉफिट देताना. एक चांगली कॅन्डल अपसाईडला आता बनायला पाहिजे, मला असं स्ट्रॉंग वाटतंय. बघू बनते का. आपल्याला 1:3 जरी या ट्रेडमधून मिळाले मित्रांनो तरी आपण खुश आहोत. कारण का 1:3 का आपण म्हणतो, आपला ₹1 जर रिस्क आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी ₹3 प्रॉफिट मिळायलाच पाहिजे. बघू आता ह्या लेवल नंतर मार्केट मित्रांनो काय रिॲक्ट करतंय. कारण का ही एक लेवल जबरदस्त स्ट्रॉंग आहे. ह्या लेवलला जर मार्केटने वर काढलं तर मार्केट चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट देऊन जाईल. मी थोडासा स्टॉप लॉस मित्रांनो माझा एवढाच करून ठेवतोय. कारण का ह्याच्या खाली जर मार्केट परत आलं तर मात्र मार्केट आपल्याला पाहिजे तसं काही देणार नाही. मग मार्केट आपला स्टॉप लॉस घेऊन जाईल. बघू. आपण ट्राय केलं मित्रांनो. तर चालू बंद होतंय, चालू बंद होतंय, पॉज करतंय.
ठीक आहे, बघू. ओके. ही जर लेवल आता ही जर तुटली ना 25,047 तरच मार्केट अपसाईडला जाईल, नाही तर नाही जाणार. 25,047 ही 25,047 हीच आता मेक आणि ब्रेक लेवल राहील. जर आपल्याला आपलं टार्गेट अचीव करायचं आहे तर 25,047 वरच्या साईडला तुटलं तर आपलं 1:3 100% अचीव होईल, नाहीतर मित्रांनो 1:3 अचीव होणार नाही. बघूया काय होतं. आपण डबल शुअर असू, जर 25,147 लेवल जर वरच्या साईडला तुटली तर आपण नक्की ॲश्युअर्ड आहे की आपलं टार्गेट आज आपल्याला 100% मिळालं. जिथपर्यंत 25,047 वरच्या साईडला मार्केट तोडत नाही तिथपर्यंत आपला ट्रेड रिस्कमध्ये राहील. मार्केट एका लेवलला स्टक झालंय मित्रांनो. पुन्हा
मार्केटमध्ये परत पाहिजे तसं मोमेंटम वरच्या साईडला येत नाहीये, थांबलंय, स्टक झालंय मार्केट तिथल्या तिथे. बघूया काय होतं. यायला पाहिजे मित्रांनो, वरच्या साईडला एक जबरदस्त मोमेंटम यायला पाहिजे आणि येईलच अशी माझी अशी आशा आहे. पण जिथपर्यंत 25,047 ची लेवल वरच्या साईडला मार्केट नाही क्रॉस करत आहे तिथपर्यंत मात्र थोडंसं कठीण आहे. एक चांगला ब्रेकआउट 25,047च्या वर किंवा 25,050च्या वर मार्केटने दिलं ना, तर 101% आपल्याला जे अचीव करायचे ते आज आपण अचीव करू. मार्केट ट्राय करते मित्रांनो वरच्या साईडला जायची, पण तिथे पुन्हा स्टॉप करते मार्केट. बघू काय होतंय. अजून आपल्याकडे आहे वेळ थोडासा. आपण आपल्या स्टॉप लॉस पासून जरासं वर आलोय, त्यामुळे थोडासा स्पेस आपल्याला मिळालाय बऱ्यापैकी. अजून 5 मिनिटं तरी आहे. 5 मिनिटात आय होप की मार्केट वरच्या साईडला जायला पाहिजे. आज दोन्ही ट्रेंडमध्ये माझ्या मते सकाळी कोणाला एंट्री मिळाली नसेल, डाऊन साईडच्या पण नाही अप साईडच्या, कारण का मार्केट एवढं जबरदस्त स्पीडने बूस्ट केलं की मार्केटने कोणाला काही चान्सच नाही दिले. मार्केटची मेक आणि ब्रेक लेवलला येईल 25,047. 25,047च्या वर जर मार्केट स्पीडने अप साईडला जात आहे तर 99% आपलं टार्गेट अचीव होईल. 99% नाही, 100% म्हणू शकतो मी. 100% अचीव होईल. किमान मस्ट मार्केटमध्ये आपल्याला लॉस तरी घ्यावा नाही लागणार, एवढं नक्की. कारण का मग आपण कॉस्ट टू कॉस्ट मार्केटमधून बाहेर पडून जाऊ. बघू, थोडीशीच राहिले. 25,004-5 पॉईंट राहिले. एक स्पीडला मोमेंटम आलं पाहिजे मित्रांनो 4-5 मिनिटात. कारण का सकाळचा जो ट्रेड आहे तो माझ्या हातून आज मिस झाला. एक जबरदस्त ट्रेड होता मित्रांनो. ठीक आहे, जे झालं ते झालं. बघू या ट्रेडमध्ये तरी आपल्याला काय मिळतंय का. मिळायला तर पाहिजे 101%. पण जर स्टॉप लॉस आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट जर करायला लागला तर आपण करू. जर ह्या लेवलच्या वरती मार्केट क्लोजिंग देत आहे तर मी हा माझा स्टॉप लॉस आहे कॉस्ट टू कॉस्ट करून टाकीन. मग तीन मिनिटं आहेत 15 मिनिटाची कॅन्डल संपायला. बघूया. एक चांगला रिस्पॉन्स आला पाहिजे मार्केटमध्ये या लेवलवरनं. बघा मार्केट मित्रांनो तिथून त्याच्या वरती क्लोज होत नाही, तिथेच थांबते.
प्रॉब्लेम येतोय, एकसारखं रेकॉर्डिंग स्टॉप करतंय, काय कळत नाहीये मला सुद्धा. बघूया मित्रांनो काय होतंय. माझ्या मते वरच्या साईडला एक चांगलं मोमेंटम यायला पाहिजे. मार्केट अजून तिथेच आहे मित्रांनो, बघूया काय करतंय. एक अप साईडला चांगली मोमेंटम घेत आहे का परत डाऊन साईडला मूव्ह करतंय, बघू. मार्केटने जर अप साईडला चांगली मोमेंटम नाही घेतलं तर मार्केट डाऊन साईडला नक्की येईल. बघूया आता काय होतंय. म्हणून म्हटलं होतं मित्रांनो की आपल्याला एकच लेवल आहे आपली 25,047च्या वरती. जर मार्केटने क्रॉस केलं तर ठीक आहे, नाही क्रॉस केलं तर मार्केटमध्ये डाऊन साईडला मूव्ह नाही येणार. आपण स्टॉप लॉस आपला अजून थोडासा छोटा करून ठेवून दिलाय. स्टॉप लॉस मित्रांनो कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवतो. अरे हा स्टॉप लॉस मित्रांनो मी कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवतो. एक मिनिट, एकदम कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवलाय स्टॉप लॉस मित्रांनो मी हा. कारण का आता जर डाऊन साईडला मुवमेंट आली तर आपल्याला स्टॉप लॉस मध्ये एकही रुपया द्यायचा नाही, त्यामुळे मी स्टॉप लॉस एकदम कट टू कट करून टाकला. ओके, कारण का आपल्याला आता रिस्क नाही घ्यायची. आपण इथे एंट्री बनवली होती आणि आपला स्टॉप लॉस कट टू कट करून टाकलाय मी. आपल्याला आता बिलकुल रिस्क नाही घ्यायची. जर आपल्याला आपल्याला खाली जर मार्केट आलं तर आपला स्टॉप लॉस उडवून टाकेल, पण आपल्याला मार्केटला रुपया सुद्धा द्यायचं नाही, त्यामुळे मी बिलकुल रिस्क नाही घेत आहे. मी हा स्टॉप लॉस एकदम कट टू कट करून टाकलाय. जर मार्केट खाली आलं तर आपण हा ट्रेड मधून बाहेर पडून जाऊ, बघू काय होतं. कारण का मग हा ट्रेड आपल्या अगेन्स्ट निघून जाईल.
बघूया काय होतं. मार्केट एवढं स्मार्ट आहे मित्रांनो, की तुम्ही जर त्याचे टॅम्पलेट्स नाही समजले तर मार्केट तुम्हाला एवढं उल्लू बनवतं की आपण इमॅजिनेशन करू पण नाही शकत की मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रॅप्स घडतात. आणि असे ट्रॅप्स घडतात की तुम्ही त्याला त्याचं कॅल्क्युलेशनही करू शकत नाही, अशा प्रकारे ट्रॅप्स घडतात. त्यामुळे मार्केटमध्ये अनुभव फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. अनुभव जर तुमच्याकडे जबरदस्त असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकाल. जर तुमच्याकडे अनुभव नसेल मित्रांनो मार्केटमध्ये, कशा प्रकारे ट्रॅप्स घडतात, कशा प्रकारे फक्त यूट्यूबला येणं आणि लेवल सांगणं आणि तुम्ही इथून वर जाईल आणि तिथून खालती जाईल एवढं सोपं नाही मित्रांनो. लाईव्ह मार्केटमध्ये जो ट्रेड करून दाखवेल ना आणि लाईव्ह मार्केटमध्ये जो प्रॉफिट काढून दाखवेल ना, त्याला मी मानतो मित्रांनो. कारण का मी नुसतं काल यूट्यूबला येऊन बसलो, ही लेवल आहे इथून खाली येऊ शकतो, ती लेवल आहे तिथून वर जाऊ शकतो आणि असं होतंय आणि तसं होतंय, ते ते काय मित्रांनो, त्याला त्या गोष्टींना काही अर्थ नाही. लक्षात ठेवा, त्या गोष्टी निग्लिजिबल आहेत. तुम्ही लाईव्हमध्ये या, लाईव्हमध्ये बसा, लाईव्हमध्ये ट्रेड करून दाखवा, तरच तुमचं काहीतरी स्किल हे तुमचं प्रूव्ह होतं. तुम्ही जर या सगळ्या गोष्टी लाईव्हमध्ये करून दाखवत असाल तर ठीक आहे. तुम्ही जर या सगळ्या गोष्टी लाईव्हमध्ये करून दाखवत नसाल तर तुमचं स्किल नुसतं यूट्यूबमध्ये येऊन बोलण्यासाठी, कारण का मार्केट संपल्यानंतर मी पण काय पण सल्ले देतो आणि तुम्ही घेता आणि तुम्हाला वाटतं वा 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 सर काही छान बोलतात आणि सरांचं काय जबरदस्त ॲनालिसिस आहे, ते सोडून द्या मित्रांनो. कारण का रिअल मनी लावून इमोशन्स जे कंट्रोल करायचे असतात ते तेवढे सोपे नसतात. रिअल मनी लावणं आणि इमोशन्स कंट्रोल करणं आणि सगळ्या गोष्टी प्रॉफिटमध्ये आणून दाखवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे मित्रांनो. कारण का जर तुमचा रिअल मनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही आहे आणि तुम्ही यूट्यूबला मार्केट संपल्यानंतर काय बोलताय तर त्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही मित्रांनो. त्या सगळ्या गोष्टी एकदम फेक आहेत, एकदम चुकीच्या आहेत. म्हणून मी लाईव्ह सेशन एवढ्यासाठी अपलोड करत असतो की लाईव्ह सेशनमध्ये रिअल इमोशन्स आणि रिअल सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक कळतात. जर तुमच्याकडे रिअल मनी आहे, तुम्ही रिअल मनीवरती ट्रेड करून लाईव्हमध्ये दाखवताय आणि तुमचे जर 10 मधले, मी जास्ती नाही म्हणत मित्रांनो, 10 मधले तुमचे 5 किंवा 6 ट्रेड जरी सक्सेसफुल होत आहेत ना तरी तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर आहात. कारण का जर तुम्ही रिस्क अँड रिवॉर्ड रेशो जर मेंटेन करताय 1:3, तर तुम्ही 1:3चा हिशोब करून बघा की माझे जर 5 स्टॉप लॉस गेले आणि 5 जर ट्रेड आले तर किती रुपये मला मिळतात. ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्येच असता. बघू मित्रांनो, ही 25,047 ची लेवल त्याने ब्रेक केलं नाही, पण अजून वरती कुठली कॅन्डल क्लोज झाली नाही. त्यामुळे मी थोडासा अजून शुअर नाहीये. मला त्याच्या वरती एक चांगली कॅन्डल क्लोजिंग पाहिजे, स्ट्रॉंग कॅन्डल. तर मी समजू शकेन की तर मी मानू शकेन की बाबा ठीक आहे, हा इथून मार्केट अपसाईडला जाईल. अजून एकही चांगली स्ट्रॉंग कॅन्डल वरच्या साईडला गेली नाही आणि क्लोज नाही झाली, जस्ट ती वरच्या लेवलला जाते आणि स्किप करून खाली येते. त्यामुळे मी ह्या ट्रेडमध्ये अजून थोडंसं कन्फ्युजिंग आहे. पण माझा ओव्हरऑल व्ह्यू आज 25,140च्या आसपास जायचा आहे. बघू काय होतं मार्केटमध्ये मित्रांनो. कारण का मार्केटने एक चांगली बुलिश मोमेंटम दिलेली आहे आणि एक सपोर्ट होता छोटासा खाली, या सपोर्टवरती मी बिलीव्ह केला. कारण का माझ्या ट्रेनिंगमध्ये या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या जातात. त्या सपोर्टला बिलीव्ह करून मी थोडंसं प्रयत्न करतोय की एक अपसाईडला चांगली मोमेंटम जायला पाहिजे. बघू, शेवटी आपल्या हातात फक्त आपल्या ट्रेनिंगने दिलेल्या जे काही आपला कॉन्फिडन्स आहे, ट्रेनिंगमुळे जो काही आपल्याला कॉन्फिडन्स आला आहे, त्या कॉन्फिडन्सवर आपण आपला बिलीव्ह ठेवू आणि आपण 1:3 साठी ट्राय करू. आपल्याला जर आज 1:3 मिळत आहे तर आपण या मार्केटमधून निघून जाऊ. ओके, थँक्यू.
25,000 40,47 ची लेवल आहे वरच्या साईडला. एका कॅन्डलने क्लोज तरी केली पण ती कॅन्डल तशी पाहिजे तशी स्ट्रॉंग नाही बनली. त्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग म्हणजे कन्फ्युजिंग असं नाही, पण थोडंसं ओव्हरऑल एक कॉन्फिडन्स येतो ना, की इथून एक जर कॅन्डल वरच्या साईडला व्यवस्थित स्ट्रॉंग जर क्लोज झाली तर तुमच्याकडे एक चांगला कॉन्फिडन्स येतो. तसा कॉन्फिडन्स थोडासा मिसिंग आहे या कॅन्डलमध्ये, कारण कॅन्डल क्लोज तर झाली आहे वरच्या साईडला पण ती तेवढी स्ट्रॉंग क्लोज नाही झाली. एकदम छोटीशी कॅन्डल क्लोज झाली. आपल्याला एक चांगली स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे. जशी ही कॅन्डल आहे, ही कशी एकदम स्ट्रॉंग बनली आणि खाली क्लोज झाली, तशी एक स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे होती आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. बनेल वरती 101% मोमेंटम वरच्या साईडला येईल, पण थोडंसं वेट करायला लागेल. बघूया काय होतं. कंटाळा आणतंय मला. अजूनही पाहिजे तशी वरच्या साईडला कॅन्डल एक बनत नाही. एक चांगलं मोमेंटम वरच्या साईडला पाहिजे आपल्याला. एक 25,047च्या वरती मार्केटने कॅन्डल तर क्लोज केलं नाही, पण पाहिजे तसं मोमेंटम वरच्या साईडला अजून मार्केट देत नाही. मी माझा स्टॉप लॉस अगदी कट टू कट टाकून ठेवलेला आहे. मला आता काही फरक पडत नाही मार्केट खाली आली तरी, कारण का माझे एकही रुपया जाणार नाही. मी सेकंड ट्रेड फाईंड करेन. कारण का हेच मनी मॅनेजमेंट आहे मित्रांनो, की तुमचा स्टॉप लॉस जर तुमच्या दिशेने मार्केट जर जात आहे तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही एकदम कट टू कट काढून ठेवा. कारण का निदान मार्केटने तुम्हाला प्रॉफिट नाही दिल्यानंतर नुकसान तरी नाही देते का मग. ही मेक आणि ब्रेक लेवल आहे मित्रांनो. इथे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. एक चांगलं प्रॉफिट इथे यायला पाहिजे अशी आशा आहे. शेवटी सगळ्या गोष्टी परत मी सांगितल्या तशा जर तर वरच्या असतात. एक वरच्या साईडला जबरदस्त मोमेंटम आला पाहिजे. बघूया काय होतं मित्रांनो. आपण आपला स्टॉप लॉस तरी कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवलेला आहे. मार्केट परत रिव्हर्स होत आहे आणि चांगले हेल्दी कॅन्डल बनवत आहे. त्यामुळे कदाचित आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट जाण्याचे चान्सेस मार्केटमध्ये आहेत. बघूया काय होतं. आपल्या जर लेवलला मार्केटने हिट केलं तर आपण आपला स्टॉप लॉस ऑटोमॅटिकच जाईल. काय करायची गरज नाही आपल्याला.
अजून सिस्टीमचा स्टॉप लॉस आपला गेलेला नाही. बघूया काय होतं. कधी कुठल्याही क्षणी जायला पाहिजे स्टॉप लॉस. ओके, आय थिंक प्रीमियम डीके नाही झालाय अजून बऱ्यापैकी. त्यामुळे कॅन्डल्स खाली दिसत आहेत पण अजून स्टॉप लॉस हिट नाही झालाय. याचा अर्थ मार्केटमध्ये प्रीमियम डीके नाही होत आहे मित्रांनो. हां, मला वाटलंच तरी काहीतरी गडबड आहे. हां मित्रांनो, मार्केटमध्ये प्रीमियम डीके नाही झालाय. त्यामुळे स्टॉप लॉस अजून आपला गेलेला नाही. स्टॉप लॉस अजून आहे तसाच आहे. त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. त्याला मिरॅकल म्हणतात, कधी कधी होतात. कारण का जसं स्पॉटचा चार्ट मूव्ह करतो तसा प्रीमियम मूव्ह नाही करत मित्रांनो. मी तुम्हाला स्पॉटच्या चार्टवरती दाखवतो की स्पॉटचा चार्ट कसा मूव्ह नाही झाला. एक मिनिट, माझं हे ओपन होतंय काय चेक करूया आपण परत एकदा. आज धन प्लॅटफॉर्मने कंटाळा आणला नाही, खूप स्लो चालतोय. स्लो चालतोय म्हणण्याच्या चालतच नाही असं म्हटलं तरी ठीक आहे. प्रीमियम कशा प्रकारे मूव्ह करतात ते पण तुम्हाला कळेल. किती स्लो चालतोय बघा. त्यामुळे मी कंटाळलो होतो, त्यामुळे मी ट्रेडिंग व्ह्यू लावला. मार्केट आपल्या दिशेने जात आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. मग दुसरा चार्ट माझा जो आहे त्याच्यात दिसतंय मला परत मार्केट आहे बघा इथे 25-35 पर्यंत गेलेलं आहे. आता इथे मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. एक एक मिनिटाचा चार्ट आपण काढूया आणि मी थोडस ऑप्शनचे चार्ट लावतो.
कॅन्डल तर खाली आली, पण स्टॉप लॉस गेला नाही आपला. कॅन्डलने लगेच रिव्हर्सल दिलं आणि कॅन्डल वरती गेली. इथे जर तुम्ही बघायला गेलात तर ह्या चार्टमध्ये बघा, त्या चार्टमध्ये बघा ही केवढी जबरदस्त कॅन्डल बनली. इकडे बघा, ही केवढी जबरदस्त कॅन्डल बनली, ही बघा. पण ह्या ठीक आहे, काही हरकत नाही. मी इथून थोडेसे ह्याला लोड जो आला आहे तो थोडासा कमी करतो. बघूया, अजून आपल्या मिरॅकलमुळे आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट गेला नाही. स्टॉप लॉस अजून आहे तसंच आहे आणि आपलं टार्गेट अजून आहे तसंच आहे. बघूया मित्रांनो काय होतं. मार्केट मार्केट माझ्या मते आपल्याला आज आपलं टार्गेट 100% अचीव्ह करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. मार्केट परत सेम लेवलवरनं रिजेक्शन घेत आहे. बघूया. पण मला वाटत नाही मार्केट आता मित्रांनो डाऊन साईडला येईल. मार्केट आता अप साईडलाच जायला पाहिजे. कारण का ट्रेंड थोडा एकदम क्लिअर होताना दिसतोय. चांगली मोमेंटम अपसाईडला दिसायला पाहिजे आता.
डीके झाल्यामुळे आपले स्टॉप लॉस जातात, म्हणजे स्टॉप लॉस असतो इथे, पण प्रीमियम डीकेमुळे आधीच स्टॉप लॉस जातात. पण आज आपला लेवलच्या खाली जरी मार्केट गेलं तरी स्टॉप लॉस गेलेलं नाही मित्रांनो. याला मिरेकल नाही म्हणायचं काय. एरवी प्रीमियम डीकेमुळे आपण स्टॉप लॉस लावतो इथे, आणि स्टॉप लॉस आपले इथेच जातात, कारण का प्रीमियम मार्केटमध्ये डीके होत असतात. पण आज प्रीमियम डीके नाही झाला. प्रीमियम चांगल्या प्रकारे, प्रीमियम मध्ये अल्गोरिदम्स चांगले होते, त्यामुळे आपला जरी लेवल खाली आली तरी आपला स्टॉप लॉस नाही गेला. आपण आता याच्या वरती आहोत, 25,047च्या लेवलच्या वरती आहेत, आणि आय होप की आपल्याला आज 1:3 मिळेलच, 101% मिळेल. बघूया. मार्केटने इथून एक वर चांगली अपसाईडला मोमेंटम द्यायला पाहिजे मित्रांनो. जर नाही दिलं तर मार्केट परत साईडवेज होऊन बसेल, ते तुम्हाला परत सांगतोय. आणि माझ्या मते द्यायला पाहिजेच, 101% मार्केटने चांगली मोमेंटम वरच्या साईडला द्यायला पाहिजे. आणि आपल्याला जास्ती नको, आपल्याला 1:3 जरी मिळालं तरी आपण या ट्रेड मधून निघून जाऊ. कसं आहे, आपण जो ट्रेंड पकडलाय तो परफेक्ट आहे. आपण दिशा पकडली ती परफेक्ट आहे. मग आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट जाओ किंवा छोटासा लॉस हो, तो विषय सोडून द्या. पण निदान आपलं डायरेक्शन तरी आज परफेक्ट आहे. मी कालच्या, माझा जर कोणी मार्केट ॲनालिसिसचा जर व्हिडिओ बघितला असेल, तर मी तिथून त्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट सांगितलं होतं मित्रांनो, की तुम्हाला 24,880ला एक चांगला सपोर्ट आहे. तिथून मार्केटचे टॅम्पलेट्स रिव्हर्स होऊ शकतात. जर कोणी बघितला असेल तर त्याला कळेल. आणि मार्केटने सेम सेम बनवलं मित्रांनो. तिथूनच मार्केटने एक चांगली मोमेंटम दिलं. फक्त आज गडबड झाली, मला सकाळी मार्केटमध्ये बसता आलं नाही. सकाळी माझी काही कामं होती, आणि अजूनही कामं चालूच आहेत, फोन्स येत आहेत. इथून मार्केटने या लेवलवरनं एक जबरदस्त मोमेंटम दिलं. ही लेवल होती 25,880च्या आसपासची. मी काल लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं. आणि ही मोमेंटम बघा मार्केटची काय जबरदस्त होती. आता मार्केट या पूर्ण झोन मध्ये साईडवेज झालेलं आहे. आपल्याला जास्ती नको आहे मित्रांनो. आपण आपली इथून एंट्री बनलेली आहे. आपल्याला एक 1:3 जर मिळाला तर आपण या ट्रेड मधून निघून जाऊ. माझं आजचं टार्गेट आहे मार्केटचं, मार्केट कमीत कमी 25,140च्या आसपास जायला पाहिजे मित्रांनो. मी एवढं माझ्या स्वतःच्या ट्रेंडमध्ये एवढ्या हे करत नाहीये, पण ही लेवल जरी मार्केटने काढलं 25,080च्या वरती, तरी माझं 1:3 टार्गेट निघून जाईल. मी ह्या टार्गेटच्या वरती ऑटोमॅटिक काय होऊन जाईल की माझं टार्गेट 1:3 निघाल्यामुळे मी मार्केटमधून बाहेर निघून जातो. बघू काय होतं. माझ्या मते ह्या 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासाच्या आत आपल्याला हे टार्गेट अचीव्ह झालं पाहिजे. कारण का एक मार्केट जबरदस्त वरच्या साईडला मोमेंटम द्यायला आता तयार आहे. आणि जेवढं कन्सोलिडेशन करायचं होतं तेवढं मार्केटने केलेलं आहे. एक वरच्या साईडला मोमेंटम स्ट्रॉंगली आली पाहिजे. मी आली तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बाजूला करीन, दुसरा चार्ट तिथे लावीन. कारण का माझे जे स्टॉप लॉस जे टार्गेट हिट झाल्यानंतर तुम्हाला इथे जे काही एक सिग्नल येतो की बाबा हा ठीक आहे, सरांचा एक हे झाला, सरांनी रिअल मध्ये ट्रेड लावला होता आणि त्यांनी एक्झिट केला, हे तुम्हाला इथे या कॉर्नरला दिसायला लागेल. नाहीतर कसं होतं की काय काय लोकांना वाटतं की सर फक्त ट्रेड घेतायत, रिअल मनी इन्व्हेस्ट नाही करत आहेत. तर तुम्हाला तो दिसेल की इथे तुम्हाला जर माझा जर हा ट्रेड सक्सेसफुल झाला किंवा जरी आपण परत स्टॉप लॉसला काढायची वेळ आली, काही जे काय असेल ते, तर ते तुम्हाला इथे कळेल. बघू आता काय होतं. पण मार्केट आज साईडवेज जर राहिलं तर ह्या रेंजमध्ये राहणार असेल तर मात्र आपल्याला आपला जो ट्रेड आहे हा कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकावा लागेल. बघू काय होतं. पण मला वाटत नाही की मार्केट आता साईडवेज राहील. मार्केटला जे काही मोमेंटम द्यायचे होते, साईडवेज करायचं मार्केटने केलं. मार्केट आज ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे अपसाईडला एक चांगलं मोमेंटम मार्केटने द्यायला पाहिजे. हा आपला एक रेसिस्टन्स, एक सॉरी, मार्केटने परत एक डाऊन साईडला बऱ्यापैकी फॉल दिलं नाही. जराशी एक स्ट्रॉंग कॅन्डल 1 मिनिटामध्ये दाखवते. बघूया काय होतं.
माझा आज ना सॉफ्टवेअरने मला इतका कंटाळा आणला नाही की दर 10 मिनिटांनी ते पॉज करतंय. रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरने जाम कंटाळा आणला नाही. बघूया काय होतं. एक साईडला मोमेंटम मिळाली तर पाहिजे. आपला आज सोमवार आहे, पहिला दिवस आहे आठवड्याचा. निदान आजच्या दिवशी तरी आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडायला नको. टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे. टार्गेट आपण रोजच अचीव्ह करू, काही प्रॉब्लेम नाही. पण माझं एवढंच आहे की पहिला फोकस आहे की आज आपल्याला ट्रेंड चांगला मिळाला. एरवी ट्रेंड चांगला मिळत नसेल तर ठीक आहे. आज आपल्याकडे ट्रेंड चांगला आहे. आपलं ॲनालिसिस परफेक्ट होतं. आपल्या रेसिस्टन्स लेवलवरनं मार्केटने एक चांगल्या प्रकारे मोमेंटम दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की मार्केट एक चांगला अपसाईडला मोमेंटम देईल. आपल्या रेसिस्टन्सला मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट दिलं नाही. हा एक रेसिस्टन्स लेवल होता, सॉरी सपोर्ट लेवल होता. रेसिस्टन्स नाही, सॉरी सपोर्ट लेवल होता. सपोर्ट लेवलवरनं आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स दिला नाही मार्केटने. तर मला असं वाटतं की किमान 25,080चं टार्गेट हिट व्हायला पाहिजे. एवढं जरी झालं तरी आपला 1:3 निघून जाईल. आपण या मार्केटमधून निघून जाऊ आहे. पण हे टार्गेट जर स्पीडने वरच्या साईडला अचीव्ह झालं तर ठीक आहे. जर स्पीडने अचीव्ह नाही झालं तर मार्केट पुन्हा प्रीमियम डिके करायला सुरुवात करेल, कारण का ऑलरेडी 1 वाजत आलेला आहे. आणि 1 वाजल्यानंतर आता थोडं एक्सपायरीकडे जायचा जर विषय आला तर मार्केट थोडंसं प्रीमियम डिके करू शकेल. बघू, ही मोमेंटम यायला पाहिजे एक अर्ध्या तासाच्या आत. अजून का मार्केट तिथे थांबलंय काही कळत नाहीये. कारण का मार्केट आता बघायला लॉंग टर्म बघायला गेलं तर मार्केट हे साईडवेज झोनमध्ये गेलेलं आहे. कारण का एक डाऊन मोमेंटम जबरदस्त, एक अपसाईडला मोमेंटम जबरदस्त, आणि आता ही मोमेंटम मात्र मार्केट डाऊन साईडला देत आहे. बघू आता काय करतंय. हे थोडंसं मला असं वाटतं की इथपर्यंत असं वरच्या साईडला एवढ्यापर्यंत यायला पाहिजे. पण शेवटी कसं आहे की आपल्या हातात काहीच नाही आहे. आपल्या हातात जस्ट आपण ॲनालिसिस करू शकतो. शेवटी मार्केटला जे काही करायचं ते मार्केट करेल. बघू काय होतं.
आज रिअली पेशन्सचे टेस्ट आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरने आज कंटाळा आणला नाही. आपण हा ट्रेड घेतला होता मित्रांनो 11:44 ला. 11:44 पासून हे कॅन्डल चालू आहे 13:04, म्हणजे जवळपास 1-1.5 तासाच्या पेक्षा जास्ती वेळ गेलाय. पण मार्केटमध्ये अजूनही मोमेंटम येत नाहीये. ज्या दिशेला आपल्याला पाहिजे त्या दिशेला मोमेंटम येत नाहीये.
एवढंच आहे. डायरेक्शन चांगलं आहे. आपला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आहे. त्यामुळे आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मूडमध्ये आहोत. नाहीतर कधी कधी काय होतं की ट्रेड टाकल्या टाकल्या स्टॉप लॉस निघून जातो आणि मग काही म्हणजे काय त्याच्यात करण्यात काही राहतच नाही. पण आज आपल्याला बऱ्यापैकी मोमेंटम मिळत आहेत. बघू आता ही एक कॅन्डल जरा स्ट्रॉंग बनते. ही कॅन्डल जर कंटिन्यू झाली तर आपल्याला आपले टार्गेट 100% मिळतील. आपण जास्त वेळ ट्रेंडमध्ये थांबणार नाही. आपल्याला 1:3 जर मिळाला, माझ्या मते 25,080च्या आसपास आपल्याला 1:3 मिळायला पाहिजे. 25,080 25,090च्या आसपास जर आपल्याला 1:3 मिळाला तर आपण आपल्याला जे टार्गेट अचीव करायचं होतं 1 रुपयाला 3 रुपये ते अचीव होऊन जाईल आणि आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. आपल्याला 25,100 25,140 पर्यंत थांबायचं नाही. कारण का मला असं वाटतंय मार्केट आज 25,100 25,040 25,050च्या घरात जाईल. पण आपण तेवढा वेळ थांबत नाही. आपल्याला एक तर आपण छोटासा स्टॉप लॉस आपला जो काही 10-20 पॉईंटचा आहे तो घेऊन बाहेर पडतो, किंवा आपण कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडतो, किंवा आपण 1:3 घेऊन बाहेर पडतो. आपल्याला एवढ्या लॉंग टर्मचे ट्रेड होल्ड करायचे नाही आहेत. मी तेवढ्यासाठीच सांगितलं लॉंग टर्मचे. याचा अर्थ एवढ्यासाठीच की आपण जस्ट आपल्याला मिळतंय ते घ्यायचंय 1:3 आणि आपण निघून जायचंय. आपण जास्ती प्रिडिक्शन करत बसत नाही किंवा जास्ती आपण त्याच्यामध्ये टेन्शन घेत बसायचं नाहीये. ओके, ठीक आहे. बघू काय होतं मित्रांनो. आता एक कॅन्डल ग्रीन बनली होती अपसाईडला चांगली छोटीशी का होईना. फॉलो अजून झालेली नाही आहे तिला. सेकंड कॅन्डल तिच्यावरती जर एक चांगली फॉलो झाली असती ना ग्रीनमध्ये, स्ट्रॉंग ग्रीनमध्ये, तर थोडंसं म्हटलं असतं मी. पण ती अजून फॉलो होत नाही. तिथेच मार्केट पुन्हा त्याच त्याच लेवलवरती तिथेच येऊन थांबतंय. बघूया काय होतं. माझ्या मते जायला पाहिजे मार्केट एक अपसाईडला, पण अजून मार्केटमध्ये तशा मोमेंटम दिसत नाही. एक स्ट्रॉंग मोमेंटम जर झाली असती अपसाईडच्या दिशेने तर कन्फर्म कन्फर्म होतं की आपलं टार्गेट आपण अचीव करू. पण जर स्ट्रॉंग मोमेंटम होत नाही तर मात्र टार्गेट अचीव होत नाही. मग मार्केट हे साईडवेजच्या झोनमध्येच निघून जाईल आज पूर्ण दिवस. एक 15ला एक तासाची कॅन्डल पूर्ण होईल. अजून 7-8 मिनिटं आहेत. बघू त्यानंतर काय डायरेक्शन आलं तर. बँक निफ्टी जवळपास 600 पॉईंट वरती आहे. बँक निफ्टीमध्ये एक चांगली मोमेंटम आहे, पण अजून निफ्टीमध्ये पाहिजे तशी मोमेंटम आलेली नाहीये. मी त्याच्या भरोश्यावरती निफ्टी किंवा बँक ह्याच्यामध्ये ट्रेड नाही करत. जस्ट एक काय म्हणतात त्याला, की बाबा काय बँक निफ्टीमध्ये काय चाललंय, बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट करते का. कारण का फ्युचर्स बघायला गेलं तर फ्युचर्स काही वरती नाही आहेत. 25,088च्या आसपासच फ्युचर्स आहेत निफ्टीचे, गिफ्ट निफ्टी. पण निफ्टी बँक निफ्टी मात्र 623 पॉईंट म्हणजे 1.11% अप आहे. म्हणजे एक चांगल्या डायरेक्शनला बँक निफ्टी मूव्ह करत आहे. आय होप की निफ्टीने पण करावं. कारण का माझा निफ्टीचं टार्गेट कमीत कमी 25,080च्या वरती आहे. 25,080 जर आपल्याला मिळतंय तर आपला 1:3 निघून येईल. आणि 1:3 जर आपल्याला मिळतंय तर आपण याच्यामधून निघून जाऊ, बाहेर पडून जाऊ. बघू आता काय होतं मित्रांनो. एक अपसाईडला जबरदस्त मोमेंटम आली पाहिजे. माझा आजचं टार्गेट आहे कमीत कमी 25,140 पर्यंत निफ्टी जायला पाहिजे. माझं प्रिडिक्शन आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलं, मी लाईव्ह मार्केटमध्ये या सगळ्या प्रिडिक्शन देतोय की 25,100 25,140च्या वरती निफ्टी जायला पाहिजे. हे आजचं लाईव्ह प्रिडिक्शन आहे. पण बघू शेवटी काय, आपल्या हातात काही नाही. आपण फक्त आपल्याला एवढंच फोकस करायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते आपण 1:3 घेतलं की इथून निघून जाणार आहे. आपल्याला 1:3 पाहिजे. 1:3 जर मिळतंय तर आपण या ट्रेडमधून आउट होऊन जाऊ. मग आपल्याला काही घेणं देणं नाही तिकडे काय होतंय आणि काय नाही होतंय. कारण का हा आपण जो ट्रेड घेतला होता, ऑलमोस्ट या लेवलला 25,018च्या आसपास, म्हणजे 25,020च्या आसपास आपला जो स्टॉप लॉस होता हा 25,020चा जर आपण टाकतोय तर
25,000चा आपला स्टॉप लॉस होता आणि 25,000 20 पॉईंट जर स्टॉप लॉस पकडतोय 60-70 पॉईंट वरच्या साईडला प्रीमियम डीके जर सोडून दिला तर साधारणपणे 80 पॉईंट जरी आपल्याला 80-90 पॉईंट जरी मिळत आहेत तरी आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. आपल्याला काही ना काहीतरी आपल्या हातामध्ये मिळून जाईल. बघू काय होतंय. ऑलरेडी आपण 60 पॉईंट प्लसमध्ये आहोत. पण आपल्याला जे पाहिजे ते मिळायला पाहिजे, कारण का प्रीमियम किती वर जातो आणि किती खाली जातो मी मागाशीच सांगितलं. प्रीमियम तुमचा कुठे जातो त्याच्याशी घेणं देणं नाही. सॉरी, स्पॉट चार्ट कुठे जातो त्याच्याशी घेणं देणं नाही. तुमचा प्रीमियम तुम्ही किती रुपयाला घेतलेला आहे. तुम्ही 100 रुपयाला जर एखादी वस्तू घेतली आहे आणि तुम्हाला 90 रुपये स्टॉप लॉस ठेवायचा आहे, 10 पॉईंट स्टॉप लॉस ठेवायचा आहे, तर तुम्हाला कमीत कमी ती वस्तू 130 रुपयाला तरी विकायला पाहिजे. म्हणजे तुमचा 1:3 रेशो येतो. आता हा स्पॉटचा चार्ट इथून 60 पॉईंट वर आला म्हणून मला काही त्या 60 पॉईंट मध्ये इंटरेस्ट नाही, कारण माझा प्रीमियमचा चार्ट 60 पॉईंट 30 पॉईंट वरती आला पाहिजे. तो अजून आलेला नाही. ते टार्गेट माझं जरासाठी राहतंय. मला फक्त 20-30 पॉईंटच अपसाईडला मोमेंटम पाहिजे. बघू मिळते काय, मिळाली तर ठीक आहे. नाही तर मार्केट हे परत साईडवेज होऊन जाईल. 2 मिनिट राहिलेत मित्रांनो, 1 तास सव्वा वाजायला. बघू काय होतं. मार्केट बऱ्यापैकी कन्फ्युजन क्रिएट करते मित्रांनो. त्याने मला पासबुक पाठवलं नाही, पण तिथे दिसत नाही. आहे का?
मार्केट परत मित्रांनो कन्फ्युजन क्रिएट करत आहे. स्ट्रॉंग मोमेंटम आता 6:15 वाजून गेलाय. अप साईडला किंवा डाऊन साईडला कुठेतरी यायला पाहिजे. एकतर आपला स्टॉप लॉस तरी जाऊ दे कॉस्ट टू कॉस्ट, किंवा टार्गेट तरी मिळू दे. बघू काय होतं. असं वाटतंय मार्केट मित्रांनो बहुतेक उशिरा एक मोमेंटम देईल, साइडवेज होईल आणि लास्टला मोमेंटम देईल असं वाटायला लागलं आता. कारण का जर मोमेंटम यायची असती तर चांगली आली असती, अजून मोमेंटम यायची थांबली नसती. पण मार्केटने इथे बऱ्यापैकी टाइमपास केला नाही. 11:15 वाजून आता जवळपास दीड वाजत आला. 2.25 तास जवळपास झालेले. 2.25 तास मार्केट एकाच ठिकाणी स्टेबल आहे. मार्केटमध्ये अजूनही पाहिजे तशी मोमेंटम दिसत नाहीये. बघू या 15 मिनिटात आली तर ठीक आहे, नाहीतर मला वाटत नाही मार्केट मोमेंटम देईल, मग मार्केट साईडवेज होऊन जाईल. बघूया काय होतं. या 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात मोमेंटम यायला पाहिजे. यालाच म्हणतात मार्केटमध्ये पेशन्स ठेवणे मित्रांनो. पेशन्स फार महत्वाचे आहेत. पेशन्स जर नसतील तर कठीण आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर तुमचे पेशन्स नाही राहत. मग तुम्ही रिअल मनीला जेव्हा पैसे इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुमचे कसे पेशन्स राहतील. प्रीमियम डीकेचा इफेक्ट थोडा थोडा दिसायला लागलाय मित्रांनो. प्रीमियम डीके व्हायला सुरुवात झालेली आहे. मगाचपर्यंत बिलकुल होत नव्हते, पण आता प्रीमियम डीके सुरुवात झाली आहे व्हायला. प्रीमियम डीके होत आहे असं कळायला लागलेलं आहे. बघूया काय होतं. कारण का जो प्रॉफिट माझा इथे दिसत होता
जो प्रॉफिट माझा इथे दिसत होता तो आता इथे पण दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ प्रीमियम डिके भयानक व्हायला सुरुवात झाली आहे. माझ्यामध्ये हा ट्रेड जर इथपर्यंत खाली आला किंवा इथपर्यंत खाली आला तर आपला जो स्टॉप लॉस कट टू कट होता मगाशी, जो आपल्याला आपल्या नशिबामुळे गेला नव्हता, तो स्टॉप लॉस आपल्याला इथे कुठेतरी बाहेर काढावा लागेल. बघू, 15 मिनिटं 20 मिनिटं अजून आहे. 15-20 मिनिटात एक चान्स आपण अजून घेऊ शकतो. आपल्याला जर काही मोमेंटम वरच्या साईडला मिळते तर आपल्याला आपले टार्गेट मिळू शकतात, नाहीतर प्रीमियम डीकेमुळे आपला स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस आहेत. जर एक अपसाईडला चांगली मोमेंटम मिळते तर ठीक आहे, नाही मिळते तर मात्र कठीण होऊन बसेल. कारण का मार्केट पूर्ण सायलेंट झालंय आणि मार्केटमध्ये ट्रॅपिंग सुरू झालेलं आहे. ज्यांनी एंट्री एक्झिट आधी घेतल्या नव्हत्या त्या सगळ्या लोकांनी गेल्या 2 तासामध्ये कुठे ना कुठेतरी एंट्री घेतलेली आहे, इन्क्लुडिंग मी सुद्धा इथे घेतली होती एंट्री. पण आपला एंट्रीचा स्पॉट जो होता 25,018 हा परफेक्ट स्पॉट होता, त्यामुळे आपल्याला ते टेन्शन नाही आहे की आपला स्टॉप लॉस जाईल. पण इकडे जर बघायला गेलात तर इकडे आता इथे जर कोणी एंट्री घेतली असेल, इथे घेतली असेल, इथे घेतली असेल, इथे घेतली असेल, ह्या एवढ्या पॅचमध्ये जर कोणी एंट्र्या घेतल्या असतील किंवा जर ह्या पॅचमध्ये कोणी एंट्र्या घेतल्या असतील तर त्या सगळ्यांचे ट्रॅपिंग झालेले आहेत. ते सगळे ट्रॅप झालेले आहेत. म्हणून नेहमी मित्रांनो आपण आपल्या लेवललाच एंट्री घ्यायची. जर आपली लेवल तिथे सपोर्ट रेसिस्टन्स जर काही नसेल आणि तिथे काही प्राइस ॲक्शन बनत नसेल तर आपण तिथे एंट्री घ्यायची नाहीये. हे एक त्रिवार सत्य आहे मित्रांनो. बघू आता काय होतंय. एक मोमेंटम चांगली शार्प, मला अशी एखादी शार्प कॅन्डल पाहिजे वरच्या साईडला, तरच होऊ शकेल. नाही झालं तर मात्र हे मार्केट इथेच आज 3:30 वाजवून टाकेल आणि ना स्टॉप लॉस हिट होईल ना टार्गेट हिट होईल. आपण या ट्रेडमध्ये ट्रॅप होऊन बसू. ठीक आहे, आपल्याला काही टेन्शन नाही. आपण आपला स्टॉप लॉस कस तो कस टाकून ठेवलेला आहे. आता आपल्याला आज निदान लॉस तरी 100% नाही होणार. झाला तर प्रॉफिटच होईल, लॉस तरी 100% नाही होणार. एक 15 मिनिटं अजून ट्राय करू मित्रांनो, काय होतंय काय नाही बघूया. माझ्या मते आपल्याला आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट काढावा लागणार आहे, कारण का प्रीमियम डीकेमुळे आपला स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट दिसतोय. मी थोडा अजून थांबतोय मित्रांनो, काय पिक्चर चालू आहे थोडं बघतो आणि नाहीतर मग मी माझा ट्रेड एक्झिट करून टाकणार आहे. सकाळचं मोमेंटम मिस झाल्यामुळे मित्रांनो पाहिजे तशा एंट्री एक्झिट नाही मिळाल्या आहेत. म्हणजे जी म्हणतात ना सकाळी फुल फ्लेशमध्ये एकदम तुम्ही ताजेतवाने असताना जी तुम्हाला एंट्री मिळायला पाहिजे, जे आपलं नेहमीचं स्किल आहे, आपण सकाळच एंट्री घेतो. पण आज गडबड झाल्यामुळे आज सगळ्या गोष्टींची पाहिजे तसा मला वेळ न मिळाल्यामुळे सकाळी मला बसता नाही आलं. त्यामुळे सगळे गोंधळ झाले. ठीक आहे, असू दे. त्यात आज सोमवार, त्यामुळे माझ्या बाकीच्या कामांची पण गडबड भरपूर होती. बघू मित्रांनो, मार्केट इथून फॉल करतोय. कदाचित आपल्याला आपला जो स्टॉप लॉस आहे हा कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकावा लागेल. आपला जो ट्रेड आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला कदाचित काढावा लागेल. कारण का मार्केटमध्ये पाहिजे तसं स्ट्रक्चर अपच्या साईडला बनत नाहीये. मार्केट जिथून सुरुवात झाली तिथून स्टक झालं.
आज मार्केटने बऱ्यापैकी थकवलं. थकवलं याचा अर्थ असा नाही. कसं आहे, तुम्ही ट्रेड घेत नाही आणि जर बसून राहताय ना, तर तुम्हाला टेन्शन नसतं. पण जर तुम्ही एखादा ट्रेड घेतलेला आहे आणि मग मार्केट तुमच्या डायरेक्शनमध्ये जात नाही, 2-3 तास तिथेच बसून आहे, मार्केट कुठेच हलत नाहीये, तर मात्र तुम्ही त्या ट्रेडमध्ये थकता. मानसिक थकता. एक मिनिट आहे, बघूया मित्रांनो. काय होतं? मार्केटने परवा शुक्रवारी सुद्धा मार्केट एवढं जबरदस्त डाऊन आलं आणि मार्केटने कोणाला एंट्री नाही दिलं. आणि आता सुद्धा मार्केट तेच करतंय. पहिला एक डाऊन ट्रेड जबरदस्त घेतलं. खालच्या साईडला जे ऍक्टिव्ह झाले होते त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस अप साईडला कलेक्ट झाले आणि आता मार्केट कुठेच जात नाही. आता मार्केट आहे तिथेच थांबून बसलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी मार्केटने अप साईड डाऊन साईड दोन्ही लोकांना ट्रॅप केलंय आणि दोन्ही लोकांना ट्रॅप करून मार्केट आता साईडवेज झालेलं आहे. तर इथे जर काही मोमेंटम येत नाही 1-1.5 तासात मित्रांनो, तर मला वाटतंय आपल्याला ट्रेडमधून बाहेर पडून जायला लागेल. कारण का प्रीमियम डीकेमुळे आपल्या बऱ्यापैकी जो लॉस आहे, स्टॉप लॉस, म्हणजे थोडक्यात स्टॉप लॉस आहे तो बऱ्यापैकी वरती येऊन थांबलेला आहे. कारण का इथे मार्केटमध्ये जर खालच्या साईडला जर मोमेंटम येतात तर आपला स्टॉप लॉस कुठल्याही क्षणी कॉस्ट टू कॉस्ट हिट होऊ शकतो. त्यामुळे मी जास्ती आता रिस्क नाही घेत आहे. जर बघतोय मी एक 10-15 मिनिटं जर काही मोमेंटम आलं तर ठीक आहे. नाही मोमेंटम जर इथून 15-20 मिनिटात आलं तर हा ट्रेड मित्र आपण इथेच काढून टाकायचा. कारण का मग या ट्रेडमध्ये राहण्यात मला काही पॉईंट नाही वाटत. 15 ते 20 मिनिटं मॅक्झिमम मी आता बघणार आहे. 15-20 मिनिटात जर काही मोमेंटम येत नाही तर मी मात्र हा ट्रेडमधून बाहेर पडून जाईन. आपण 15-20 मिनिटं फक्त अजून वाट बघू. 15-20 मिनिटात जर मोमेंटम मिळालं तर ठीक आहे. नाही मोमेंटम जर 15-20 मिनिटात मिळालं तर आपण हा ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. निदान आपल्या डायरेक्शनमध्ये जरी 15-20 मिनिटात मार्केट चाललं तर ठीक आहे. कारण का आता हे जे मार्केट चालू आहे मगाशी अर्धा एक तासापासून हे आपल्या डायरेक्शनमध्ये नाही चालत आहे. हे हे मार्केटचं जे डायरेक्शन आहे हे आपल्या अगेन्स्ट चालू आहे. हे बघा, किमान 15-20 मिनिटात मार्केटचं डायरेक्शन आपल्या डायरेक्शन मार्केटचं मोमेंटम आपल्या डायरेक्शनला चाललं तर आपण होल्ड करू. जर नाही चाललं मार्केट पुन्हा इथेच कुठेतरी 15-20 मिनिटं जर राहिलं तर मात्र आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. कारण का मग प्रीमियम डीकेमुळे तिथे थांबण्यात काही अर्थ राहत नाही. कारण का प्रीमियम डीके आता व्हायला सुरुवात झालेली आहे. कोण जर प्रीमियमचा चार्ट बघत असेल तर त्याला कळेल की प्रीमियम डीके कशा प्रकारे होतोय. प्रीमियम डीके बऱ्यापैकी होतोय. जर मार्केटमध्ये फास्ट मोमेंटम नाही आली तर हा जो आपला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आहे तो इथे कुठे पण निघून जाईल. एवढ्या वेळा खालती यायची पण गरज नाही, इथेच पण कुठे निघून जाईल स्टॉप लॉस आपला. माझं आजचं टार्गेट कमीत कमी 25,100 25,140चं आहे. मार्केट तिथपर्यंत तरी जायला पाहिजे. क्लिअर कट दिसतंय जायला पाहिजे. पण शेवटी सगळ्या गोष्टी जर तरच्या असतात. आपल्या हातात. कदाचित आज जाईल, कदाचित उद्या गॅप अप होऊन 25,140 पर्यंत जाईल. थोडंफार आपण ॲझ्युम केलेलं आहे, आपण प्रिडिक्शन केलेलं आहे. आपल्या टेक्निकल नुसार जे काही आपल्याला कळतंय ते आपण बघितलेलं आहे. बघूया आता काय होतं. मार्केट जायला तर पाहिजे. कारण आपला ॲनालिसिस आपण केलेलं आहे, एवढंच आपल्या हातात आहे. आपण ट्रेड घेतलेला आहे, एवढंच आपल्या हातात आहे. आता त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट होतो, लॉस होतो, हे आपण थोडंसं नशिबाच्या भाग आहेत, नशिबाच्या भागावर सोडू. पण एक आहे की एक समाधान नक्की असतं की जर तुम्ही तुमच्या ॲनालिसिसनुसार ट्रेड करताय
तर एक एक समाधान नक्की असतं, की आपण कुठेतरी जुगार नाही खेळलोय. आपण आपल्याला जे काही शिकवलं गेलंय, त्या शिकलेल्या गोष्टींवरती आपण ट्रेडिंग करतोय आणि त्या शिकलेल्या गोष्टीनुसार आपण आपलं स्टॉप लॉस आणि टार्गेट पकडून चाललोय. हां, आता त्याच्यामध्ये 10 मधले 10 ट्रेड सक्सेसफुल होतील असे नाही. मी मगाशी परत म्हटलं, की तुम्ही 1:3 चा जर रेशो फॉलो करताय, तर तुमचा जो ट्रेड आहे, हा किमान 10 मधले 5 किंवा 6 जरी सक्सेस झाले, तरी तुम्हाला तुमचं ट्रेनिंग प्रॉफिट करून देतं. आता बघू काय होतंय. अजून 15-20 मिनिटं जर आपल्या दिशेने ट्रेड चालला तर ठीक आहे. नाहीतर मी मगाशीच सांगितलं, की मी या ट्रेडमधून कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडून जाईन. मला त्या ट्रेडमध्ये आता राहण्यात काही इंटरेस्ट वाटत नाहीये. जर नाही चाललं तर, चाललं जर आपल्या डायरेक्शनला चालताना दिसत असेल तर अजून 15-20 मिनिटं आपण होल्ड करू. कारण आपलं टार्गेट फार नाही, 25,080 च्या आसपास आपलं टार्गेट आहे. तेवढं जरी मार्केट आलं तरी आपण तिथून आरामात निघून जाऊ. मार्केट परत तेच करते मित्रांनो. तिथल्या तिथे, तिथल्या तिथे, तिथल्या तिथेच मूव्ह करतंय. बघू मी 1.45 पर्यंत वाट बघतोय. नाहीतर आपण लॉसमध्ये जाण्यापेक्षा फुल न फुलाची पाकळी घेऊन मार्केटमधून बाहेर पडणं हे सगळ्यात योग्य.
बघूया. 4 मिनिटं आहेत अजून. अजून जी एक मोमेंटम पाहिजे अपसाईडला चांगली, ती नाही येत आहे. मार्केट तेवढ्यातल्या तेवढ्यातच स्टक झालंय. कदाचित हा ट्रेड आपल्याला काढावा लागेल. बघू काय करतोय मार्केट. अजून 3-4 मिनिटं होल्ड करतोय 1.45 पर्यंत. 1.45 नंतर जर डायरेक्शन क्लिअर नाही दिसत आहे तर आपण या ट्रेड मधून निघून जाऊ मित्रांनो. कारण का लॉस घेण्यापेक्षा काहीतरी 2 रुपये का होईना हातात घेऊन बाहेर पडलेलं कधीही चांगलं. कारण जो आपल्याला पाहिजे होता मोमेंटम तो त्या लेवलवरनं आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो. आता उगाच त्याच्यामध्ये रिस्क घेण्यात काय अर्थ नाहीये. कारण का मी काय म्हटलं, अजून एक 2 मिनिटं मी जस्ट वाट बघतोय. 2 मिनिटामध्ये जर काय आपल्याला स्ट्रॉंग मोमेंटम अपसाईडला नाही दिसत आहे 2-3 मिनिटामध्ये 1.45 पर्यंत किंवा त्याच्या पुढे 1-2 मिनिटं, तर आपण या ट्रेडमधून निघून जाऊ. कारण का तुम्ही जर 15 मिनिटात बघायला गेला तर मार्केट रेड इन कॅन्डल करायला लागली आहे. हे बघा, मार्केट रेड ग्रीन करायला लागलेली आहे. हे बघा. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते रेड ग्रीन अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते मित्रांनो, तेव्हा मार्केट थोडक्यात सांगायचं झालं तर काही कुठेही जायच्या तयारीत नसतं. बघू, ही 25,037 ची लेवल आहे. ही जर क्रॉस करते मार्केट तर आपण या ट्रेंडमधून बाहेर पडून जाऊ. आणि जर ठेवते टिकवून मार्केट 25,037 ची लेवल तर आपण या ट्रेडमध्ये राहू. कारण आता स्टॉप लॉस आपला खाली जो होता तो आपल्याला इथे वरती शिफ्ट करावा लागेल. कारण का आपल्याकडे आता हे नाहीये, काय नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रीमियम डीकेमुळे आपल्याला स्टॉप लॉस आपला कट टू कट ठेवायला लागेल. ही 25,037 ची जर लेवल मार्केट खालच्या साईडला क्रॉस करते तर आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. बघू काय करते मार्केट. कारण का जे आपण मगाशी प्रिडिक्ट करत होतो तसे कुठल्याही हालचाली होताना तरी दिसत नाहीत. मार्केट टोटली साईडवेज झालेलं आहे. आपण जिथून एंट्री घेतली, ज्या कॅन्डलवर घेतली, तिथून जवळपास 2.25 तास 2 तास होऊन गेले. 3 तास सॉरी, 11:44ला पण नाही, 11:12 1 3 तास होत झाले आणि 3 तासात कुठलीही मोमेंटम नाही. आणि 3 तास ऑप्शनचा प्रीमियम असंच ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. जर ही लेवल खाली क्रॉस होते तर मी मार्केटमधून बाहेर पडून जाईन. जरी मग काही जे काय असेल ते हाताला मिळालंय 2 रुपये 1 रुपया तेवढा घेऊन बाहेर पडायचा. पण ही लेवल जर क्रॉस करत नाही मार्केट तर मात्र मी मार्केटमध्ये होल्डमध्ये आहे, अजून थांबीन. बघू काय होतं. पण माझ्या मते मार्केटने अपसाईडला जर मोमेंटम दिलं तर ह्याच कॅन्डलमध्ये द्यायला पाहिजे, नाही तर मार्केट ही स्टॉप लॉस आपला उडवून टाकणार 100%. ती कॅन्डल एक चांगली स्ट्रॉंग बनायला पाहिजे. कारण का 1:15 झाले मित्रांनो. 2:15 होऊन सुद्धा मार्केटमध्ये काही खास मोमेंटम दिसत नाहीये. निफ्टी बँक निफ्टी सुद्धा डाऊनच्या दिशेला थोडस मूव्ह करताना दिसतंय. बघू काय होतंय. आपला एक स्टॉप लॉस राहील. आता त्याच्या खाली जर मार्केट मूव्ह करतोय तर आपण इथून निघून जाऊ. कारण का मग इथे थांबण्यात काही अर्थ नाही राहणार. थोडासा बफर फक्त मी देतोय, थोडासा स्पेस फक्त मी दिलाय. त्याच्यानंतर आपण या मार्केटमधून निघून जायचंय. जर ती लेवल क्रॉस होते तर निघून जायचंय.
बघू, एक चांगलं रिजेक्शन तरी दिसतंय मार्केटमध्ये.